तुझे निर्णय चुकतात आणि मग सदैव तू स्वतःला कोसत बसतोस. अनेक वर्ष तुझ्या बाबतीत हेच घडतंय, पण का घडतंय आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे आता शांतपणे ऐक. तू एखाद्या गोष्टीची चांगली सुरुवात करतोस, पण त्यात खाचखळगे आले की लगेच डगमगतोस आणि अपयश तुला पचवता येत नाही आणि म्हणून तुला आपल्याला सुरू केलेली ही गोष्ट काही जमतच नाहीये की काय असं वाटू लागतं आणि इथेच तू चुकतोस. तुझ्या मस्तिष्कात दोन मनं वावरत असतात. त्यातील एक मन तुला नवनवीन गोष्टी करायला प्रवृत्त करतं आणि दुसरं तुला कायम आराम करायला शिकवतं. म्हणजेच तू आठवून बघ, कधी कधी तू एखादी गोष्ट चांगली करायची ठरवतोस पण त्याला मुहूर्तच मिळत नाही. सतत उद्यापासून करू असं तुला एक आराम स्वरूपी मन सांगतं आणि तू क्षणाचाही अवलंब न करता ते ऐकतोस आणि तिथेच फसतोस. अरे कुरुक्षेत्रावर आम्ही अर्जुनाला काय सल्ला दिला होता? जो स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहतो तोच हे जग जिंकतो. त्यामुळे आजपासून तुला प्रगतीपथावर मार्गक्रमण करायचं असेल तर तुझ्या मनाला लागणारी वाळवी ही कधीच स्वीकारू नकोस. आणि एकदा का निर्णय घेतलास की झोकून दे. मग बघू तुझी प्रगती कशी होत नाही ते. आणि भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समोरची व्यक्ती बोलली, त्याचा फार त्रास झालाय. परिस्थितीला सामोरं कसं जावं हे कळत नाहीये ना तुला. आता आज मी तुला एक असा आरसा दाखवणार आहे की तुझी ही घालमेल आहे ना, ही घालमेल कायमची थांबेल. आता शांतपणे अगदी अखेरपर्यंत लक्षपूर्वक ऐक. तू जिथे कुठे आहेस ह्या जगात, ह्याच क्षणाला कुणीतरी खूप खुश असेल, कुणी दुःखी असेल, कुणाचे पोट भरत नसेल तर कुणी ऐशोआरामात जगत असेल, कुणीतरी जन्माला येत असेल तर कुणी मृत्यू पावत असेल. ह्या परिस्थितीत तू काही बदल करू शकतोस का रे? नाही ना. कारण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नाही का? मग कोणीतरी तुला बोललं आणि मग तू तेच मनात गिरवणं, ह्याने तुझे प्रश्न सुटणार आहेत का? त्याने समोरच्याला काहीच फरक पडणार नाही. त्याने परिस्थिती बदलणार नाही. मग तू का स्वतःला त्रास करून घेतोयस? का स्वतःचा अमूल्य वेळ नको त्या विचारात घालवतोयस? तुझं कसं आहे माहितीये का? तू ना भरलेल्या समुद्रात दगड मारतोस आणि मग पाणी का कमी जास्त होत नाही ह्याचा विचार करतोस. पण खरं तर तुझ्या दगड मारण्याने ह्या विशाल समुद्रात काहीच फरक पडणार नाही. वेळ तुझाच जाणार. ना त्या समुद्राची पातळी वाढणार ना ती कमी होणार. कारण ती परिस्थिती तुझ्या हातातच नाही. हेच कळत नाही तुला. तसंच तुझ्या नाहक तळमळीने जगाची मानसिकता बदलणार नाही. मग तू का स्वतःला मानसिक त्रास करून घेतोस? अरे प्रत्येक जण हा स्वतःच्या सोयीने चालणार, स्वतःच्या सोयीने बोलणार, ऐकणार, हवं नको ते करणार. कारण हा ज्याचा त्याचा परिस्थितीनुसार घडलेला स्वभाव आहे. त्यामुळे त्यावर संयम मिळवायला जाणं हे स्वतःच स्वतःच्या कानशिलात लगावण्यासारखं आहे. तू फक्त प्रामाणिक राहा, स्वतःवर काम कर आणि उत्तरोत्तर प्रगती कर. बाकी जगाचा समाचार घ्यायला मी आहे. आणि म्हणून भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.